श्री स्वामी समर्थ महाराज की जय। काही लोकांचं असं म्हणणं असतं की हे अध्यात्म आम्हाला कळते, त्यानुसार वागणे पटते सुद्धा, पण वळत नाही। ह्या जगात जे दुष्ट प्रवृत्तीची लोक आहेत त्यांच्यावर निरपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांच्यावर कसं प्रेम करायचं, हे कसं शक्य आहे? मग त्यासाठी आपण आपल्या मनाला लगाम घातला पाहिजे। म्हणजे काय तर आपलं मन हे संयमित ठेवायला पाहिजे। संयमाने अतिविचार टाळले पाहिजे। अतिविचाराने किंवा शांतीने असे जे काही गुण आहेत ते जर आपण अंगी बाळगले तर नक्कीच मन हे मनाला लगाम घालू शकतो। जसं की उदाहरणार्थ वाहता वारा असेल, त्याला काबूत ठेवण्यासारखं हे आपल्या मनाचं काम करायचं आहे। म्हणजे आपण या दिशेने जर जात असू आणि तिकडनं वारा येत असेल तर त्याला काबूत ठेवण्यासारखं हे मनाचं कार्य आहे। मग हे संयम, अतिविचार किंवा शांतता हे जे आहे ते अध्यात्माने आपल्याला मिळू शकते। आणि अध्यात्म कळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला गुरुप्रणीत तत्वाचा मार्ग अवलंबावा लागेल। जगत असताना जे आपले ऐहिक भोग आहेत जिथे संपतात तिथून अध्यात्म सुरू होते। म्हणजे काय, जर आपण सुख सुविधा आपल्याला मिळावा म्हणून आपण जे दिवसभर धावपळ करीत असतो, तर एखाद्या वेळेस जर आपल्या मनात विचार आला की जे आहे त्यात समाधान मानून थोडीशी देवाची भक्ती करूया, असा विचार जेव्हा चालू होतो तेव्हा तिथं आपलं अध्यात्म चालू होते। मग उदाहरणार्थ जसा अग्नीचा एका ठिकाणी प्रकाश चालू आहे किंवा अग्नीची ज्योत चालू आहे आणि तो प्रकाश आपल्याला लांबून दिसत आहे, पण त्या उष्णतेची अनुभूती येण्यासाठी जे आपल्याला त्या अग्नीच्या जवळ जावे लागते, तसंच हे अध्यात्म आहे। अध्यात्माला समजण्यासाठी, अध्यात्माची अनुभूती, देवाची अनुभूती येण्यासाठी आपल्याला त्या अध्यात्मात शिरावं लागेल। म्हणजे काय करावं लागेल, या गुरुप्रणीत मार्गामध्ये येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा ध्यास यांची आवश्यकता आहे। सतत नामस्मरण जर करत राहिलो तर त्या वेळेस आपल्याला ते अध्यात्म समजू शकते। तरुणपणी जर आपल्याला ते भोगून आपलं जर म्हातारपण येईल तेव्हा आपण देवपूजा करू, देवाचं कार्य करू किंवा देवाचं नामस्मरण करू, आपल्याला वेळ आहे देवाचं नाम जप करण्याची, आपण म्हातारपणी करू, जर असे विचार येत असेल तर ते शक्य नाही। का? कारण जेव्हा म्हातारपण येते तेव्हा आपलं शरीर आणि मन हे दोन्ही थकलेले असते आणि तेव्हा आपण कोणावर तरी अवलंबून असतो। अशा वेळेस आपली जी काही मनस्थिती आहे ती देवाचं नामस्मरण करण्यासाठी तयार होत नाही। का? कारण ती एक प्रकारची सवय झालेली असते जीवन जगण्याची। मग तरुणपणी असो किंवा बालपणापासून असो, देवाची थोडीफार का भक्ती असे ना, ती जर आपण करायची सुरुवात केली नाही तर म्हातारपणी ती देवाची भक्ती करणं शक्य नसतं। म्हणून तरुणपणी असो किंवा बालपणापासून असो, आपल्या लहान मुलांना, आपल्या ज्या काही वडीलधारी माणसं आहेत त्यांना, आपल्या भावांना, बहिणींना सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, झोपताना असं जेव्हा पटेल तेव्हा जर देवाचं नामजप करण्याची सुरुवात केली तर नक्कीच आपलं जे म्हातारपण आहे ते देवाची भक्ती करण्यामध्ये जाईल। आणि असताना जो आपल्या संसाराचा ध्यास आहे, व्याप आहे की मला माझं घर पाहिजे, मला ह्या सुखसुविधा पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे किंवा माझी अशी घरं व्हायला पाहिजे, हे जे काही व्याप आहे संसाराचा त्याचा ध्यास तो सुटत नाही आणि म्हातारपणात सुद्धा ते माझं माझं माझंच करत राहतात। जसं की तारुण्य हे कसं असतं तर एक रसाळ आंब्यासारखं असतं। मग तारुण्यामध्ये तो रसाळ आंबा, रस आणि त्याचं तो जो काही आंब्याचं हे असतं गर, तो जर खाऊन ती शेवटी काय उरते, कोय उरते आणि काय उरतं, आंब्याचं साल उरतं। मग कोय आणि आंब्याचं साल हे काय आहे, म्हातारपण आहे। मग ती कोय आणि आंब्याची साल जर आपण देवापुढे ठेवली, ईश्वरापुढे ठेवली तर ते ओळखायला देव का आंधळा आहे का? नाही, देव आंधळा नाही, देवाला सर्व समजतं। म्हणून जर आपलं तारुण्यपणामध्ये जो रसाळ आंबाच देवाला जर चाखायला दिला तर नक्कीच देव त्याचा आपल्याला दुप्पट देतो। म्हणजे काय,
तर आपलं हे तारुण्य हे रसाळ आंब्यासारखं आहे. म्हणून या तारुण्यामध्ये संसाराचा व्याप, संसाराचा ध्यास न ठेवता आपण तो तारुण्याचा आंबाच ईश्वरापुढे जर ठेवला तर नक्कीच आपलं म्हातारपणसुद्धा ते म्हणजे रसाळ आंब्यासारखं जाईल. म्हणजे काय तर देवाचं नामस्मरण करण्यामध्ये जाईल. जे काही षडरूपी आपल्या अंगी असतात, षडरूपी म्हणजे काय तर ते ज्या काही वासना असतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मोक्ष, यासाठी माणूस धावपळ करीत असतो. या षडरूपांपासून जर तुम्हाला वेगळं राहायचं असेल, मुक्त व्हायचं असेल तर नित्य आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. म्हणजे काय तर देवाची भक्ती केली पाहिजे. जो आहे तो प्रकृती धर्माच्या विरुद्ध आहे. या भूतलावर मानव हा प्राणी आहे, त्याच्यासोबतच जे काही मधमाशा आहेत, मुंग्या आहेत किंवा पक्षी आहेत, हे त्यांची कामे जी आहेत ती नियमबद्ध प्रमाणे करीत असतात. त्यांच्यामध्ये कुठं आळस दिसतो तुम्हाला? सकाळी सूर्योदयापूर्वी ते चिवचिव करायला लागतात, नंतर त्यांचं ते अन्न शोधतात, संध्याकाळ झाली की सूर्य मावळला की ते झाडावर ते झोपी जातात. असं त्यांचं जे काही नियमबद्धपणे काम चालू असतं ते करीत असताना त्यांच्यामध्ये कुठंच आळस दिसत नाही. मग माणसामध्ये जो हा क्रोध हा गुण आहे, या क्रोधी माणसाने जर तो जिथं जातो तिथं नरकच निर्माण करतो. का? कारण त्याच्या मनामध्ये जो क्रोध असतो तो त्याला जीवन जगू देत नाही. आणि सतत माणसाच्या मनामध्ये जर द्वेष असेल, दुसऱ्याविषयी द्वेषाची भावना असेल तर तो स्वतःचं मन हे जाळीत असतो. त्यामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत, संतुष्ट माणसं आणि असंतुष्ट माणसं. जी असंतुष्ट माणसं असतात ती दुसऱ्यांकडे बघून आपलं तसंच व्हावं या विचारानेच राहत असतात, पण स्वतः काही करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होत नाही. अशा असंतुष्ट असमाधी माणसाला देवाने जी पुष्कळशी शक्ती दिलेली असते, म्हणजे काय तर 2 पाय, 2 हात, डोळे, कान सर्व शाबूत असतं. विचार करण्याची बुद्धी दिलेली असते की आपण ह्या देवाने आपल्याला जे काही शरीर दिले आहे आणि मन दिले आहे, बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीच्या जोरावर आपण काहीतरी करू शकतो. यामध्ये ती शक्ती वाया घालवत नाही, तर दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये किंवा परिस्थितीलाच आपण दोष देतो, यामध्येच ती शक्ती वाया घालवत असतो. मग अशा असंतुष्ट माणसाला किंवा म्हणजे संतुष्ट असो किंवा असंतुष्ट असो, देव सर्वांना समान शक्ती देत असतो. पण ज्याचे त्याच्या विचाराने परिस्थितीशी लढून जो तो प्रयत्नशील राहून आपली परिस्थिती सुधारत असतो. पण जो असंतुष्ट माणूस असतो तो दुसऱ्यांची निंदा करण्यामध्येच आणि परिस्थितीलाच दोष देण्यामध्ये ती शक्ती वाया घालवून देतो. आणि ज्याच्या मनामध्ये सतत कामवासना असते आणि लोभी वृत्ती असते, अशा माणसांचं जे काही विवेक असतो तो भ्रष्ट होऊन जातो. आणि अशा लोभी माणसाचं मन नित्य असंतुष्ट असते. षडरूपी आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, हे जे काही आहेत त्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर या गुरु प्रणित मार्गामध्ये आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा ध्यास घ्यावा लागेल, त्यांची उपासना करावी लागेल. तेव्हाच आपलं जे काही हे जीवन आहे ते समाधानाने आणि संतुष्टाने जाईल. आणि आपण आपले जे काही अस्तित्व आहे ते निर्माण करू शकू. आणि आपण मेल्यानंतरही एक छाप जी असते ती लोकांवर म्हणजे आपली छाप पडून जाईल. असं आपण जीवन जगून इथून निघून जायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला आजपासून का होईना देवाच्या भक्तीला सुरुवात करायची आहे, देवाच्या नामस्मरणाला सुरुवात करायची आहे. मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.